नमस्कार. हरिमुखे म्हण मना सज्जनारे या मालिकेच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एखादी गोष्ट आपल्याला समजली, आपण त्यावर विवेचन केलं, त्यावर भाषण दिलं, कुणाला समजावून सांगितली म्हणजे तिचा फायदा आपल्याला होईल आणि आपल्या अंतःकरणात बदल होईल असं अजिबात नाही. हरिपाठाच्या 7व्या अभंगात माऊली आपल्याला सांगतायत, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. हरिमुखे म्हणा असं नुसतं बोलून, त्यावर नुसतं भाष्य करून प्रत्यक्षामध्ये त्याचा फायदा आपल्याला कधीच होणार नाही. आपल्याकडनं जी गोष्ट आपल्याला प्रत्यक्षात आणता येत नाही ती बोललीच जाऊ नये म्हणून समर्थ मनोबोधाच्या 44व्या श्लोकात म्हणतायत, मनारे जनी मौन मुद्रा धरावी. आता खरं तर सगळ्यात जास्त अवघड गोष्ट काय असेल तर आपल्याला माहिती असतानाही एखादी गोष्ट लोकांना न सांगणं आणि मौन बाळगणं. समर्थ मनोबोधाच्या 49व्या श्लोकात पुन्हा याच विषयावर बोलतायत आणि ते म्हणतायत, सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अवेळी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्यामुळे जेवढं आपल्याला वागता येईल, जेवढं आपल्याला चालता येईल, जेवढं आपल्याला आचरणात आणता येईल तेवढंच बोलावं, नाही तर मनारे जनी मौन मुद्रा धरावी असं समर्थांनी सांगितलं. या प्रसंगी मला परिसा भागवतांची गोष्ट आठवते. परिसा भागवत हे नामदेवांचे समकालीन संत आणि महाद्वारामध्ये पंढरपूरला ते पुराणिकाची नोकरी करायचे आणि एक नोकरीचा भाग म्हणून, कामाचा भाग म्हणून ते पुराण वाचायचे. त्यांच्या चरितार्थाचं ते साधन होतं, त्यावर प्रवचन करायचे. त्यांचं प्रवचन ऐकायला अनेक लोक जायचे. पण परिसा भागवतांचं पुराण सांगणं, प्रवचन करणं, लोकांना समजावून सांगणं हा त्यांच्या कामाचा भाग होता. आणि ते करत असताना तो कितीही उत्तम केला तरी त्यांनी केलेला तो कामाचा भाग, त्यांनी सांगितलेलं ते तत्वज्ञान जोपर्यंत त्यांच्या आचरणात येत नाही तोपर्यंत त्यांना त्याचा फायदा होणारच नव्हता. उलट पक्षी त्यांना एक प्रकारचा अभिमान झाला होता की या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, या तर मी लोकांनाही समजावून सांगतो. म्हणजे त्यांची अवस्था कशी होती तर माऊलींनी जशी अभंगात वर्णन केली आहे, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी, ही अशीच परिसा भागवतांची अवस्था झाली होती. आणि नामदेव महाराजांनी त्यांच्या त्या अहंकाराचा पडदा फाडून काढला आणि त्यांचं गर्वहरण झाल्यानंतर मग मात्र परिसा भागवतांच्या लक्षात आलं की आपण जे बोलतोय, आपण जे सांगतोय, आपल्याला जे समजलंय ते जोपर्यंत आपल्या आचरणात येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा काहीच फायदा नाही. कदाचित त्यांनी सांगितलेल्या प्रवचनातून एखादा मुद्दा समजावून घेऊन ऐकणाऱ्या एखाद्या श्रोत्यांनी त्याच्या वागण्यात बदल केला तर त्याला त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. माऊली आपल्याला जसं सांगतायत की अनंत वाचार बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी, यावरनं सावध आपण व्हावं आणि काय करावं तर समर्थ जे 49व्या श्लोकात सांगतायत ते, सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अवेळी सदा एक देवासी पाहे. सतत त्याचं मनन, त्याचं चिंतन आणि आपल्या वागणुकीत प्रतिबिंबित झालेलं तत्वज्ञान, यामुळेच आपल्या आयुष्याचा उद्धार होणार आहे. माऊलींनी हरिपाठात आणि समर्थांनी मनोबोधात ही एकच गोष्ट सांगून आपल्याला योग्य ते बोलण्याचं, योग्य तेवढंच बोलण्याचं असं एक छान साधन आपल्याला सुचवलंय किंवा आपल्या ओळखीचं करून दिलंय. आजचा हा भाग इथेच थांबूया. लवकरच भेटूया हरिमुखे म्हण मना सज्जनारे या मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.